मॅच करे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षद आणि त्यांच्या सोबतीला तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि इथे आपण पाहू शकताय हातावरील हे टॅटू एलपी स्ट्रॉंग आणि त्याचे ते बँड अँबॅसेडर आहेत. क्या बात है, ऑल द बेस्ट. जाऊया मॅच कडे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी आपण मागील मॅच मध्ये चर्चा होत होती बैलगाडा शर्यत. चर्चा तेजस भोईर मॅन फॉर मानेरे ग्रामीण टेनिस क्रिकेट चे सर्वे सर्वा. पहिलाच बॉल इथे मात्र हल्के हाथाने पुश करो, खुश करो, खुश रहो. आप भी खुश रहे, हम भी खुश रहेंगे. कारण की शेवटची मॅच आहे. इथून एका संघाला तरी पराभवाची चव चाखावी लागेल. कारण की खुशीचं समीकरण आहे. परंतु मित्रांनो, मॅच कोणी जिंको कोणी हारो शेकहँड मात्र करायचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ओ हो 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 हो, वड बॉल. पहिल्याच बॉलवरती यष्ट्या वाकवल्या, यष्ट्या झुकवल्या. फलंदाज बाद. तेजस पहिलाच बॉल आपण पाहिलं मथुरच्या वेगानं बॅरिगेट तोडल्यासारखं झालं. डायरेक्ट यष्ट्या इथे मात्र वाकवल्या. फलंदाज इथे मात्र बाद. काय जबरदस्त बॉल आहे. त्या ठिकाणी बॉल जर आपण पाहिलं तर ऑफसाईड ऑफस्टंप होता. बॅटच्या कडेला बॉल लागला. आतमध्ये बॉल आल्यानंतर डायरेक्ट यष्ट्यांवरती जाऊन आदळला. इथे मांडेवर आपल्यामधून रजा घेत असताना आलेल्या सर्व या मांडेवरांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. RPL सीझन 1 मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेत. एक गडी बाद, 2 धावा धावपलकावरती. हो, स्लॉटमध्ये बॉल आहे. त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती गोलंदाज मेक्षम. बॅटिंग देखील चांगली केली होती. 13 धावा ठोकल्या होत्या. 2 गडी बाद केले होते. मेक्षम कमबॅक केलाय मेक्षमने. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. 30 दहशत आणि तोच दरारा. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. त्याला हलक्या हातानं खेळून काढण्यास भाग पाडलेला आहे. तिथे मात्र फलंदाज तेजसला मेक्षम. आजच्या दिवसातील हे दुसरं नाव मोठं असेल. कारण की पहिलं नाव जर आपण पाहिलं तर तेजस वरकुटे आणि त्यानंतर मेक्षम. रविवारी मात्र रफ अँड टफ. जर ही मॅच मेक्षमच्या संघाने जर जिंकली तर मजा येईल. जबरदस्त. आणि या रायते गावामध्ये क्रिकेटची जत्रा उद्या सुपर संडे आपल्याला पाहायला भेटेल. फटका चांगला आहे परंतु चेंडू काही लांब अंतर कापणार नाही. इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र जरूर मारलेला आहे. परंतु अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला गॅदर केलं. एकच धाव इथे मात्र मिळते. 5 ओव्हरची मॅच. मी तर म्हणेन 50+ जाणं फार गरजेचं आहे. 10.0ची सरासरी आली तर कदाचित एक चांगलं बॅटल इथे मात्र जमू शकतं. मागील इनिंग ज्या वेळेला सुरू होती तिथे मात्र नक्कीच बैलगाडा शर्यत चर्चा फार रंगली होती. आणि आमचे तेजस भोईर देखील बैलगाडा शर्यतीचे खूप शौकीन आहेत. आणि आमचे कॉमेंटेटर विश्वास खेणे देखील म्हणतात ना मित्रांनो की बैलगाडा शर्यत महाराष्ट्रभर या 2च खेळांना प्राधान्य दिलं जातं. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक पाहत असतात बैलगाडा शर्यत आणि टेनिस क्रिकेट. खूप चाहते आहेत. धावसंख्या धावपलकावरती 1 गडी बाद, 5 धावा. सध्या तरी मेक्षम पहिलं षटक समाप्त झालेला आहे. काय जबरदस्त. फक्त 5 धावा 1 गडी बाद केलेला आहे. कन्सिस्टन्सी कायम ठेवली आहे. हो, इथे मात्र फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील का तिकडे? ओ हो, झेल सोडली आहे. प्रयत्न चांगले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी. ॲज अ 40+ खेळाडू आहेत.
प्रयत्न केले होते, प्रयत्न अंगी परमेश्वर. सातत्याने प्रयत्न करत राहणं या क्रिकेटच्या पटालावरती गरजेचं असतं. इथे स्लॉटमध्ये बॉल होता, परंतु चेंडू आपण पाहू शकता इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू जाईल 4 धावांसाठी. आलाय हा दर्जेदार चौकार. थोडासा पुढ्यात टाकला या ठिकाणी आपण पाहिलं तर. आपण जर पाहिलं तर वाईट डिश लॉंग ऑफ त्या ठिकाणी दूर होता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये भरपूर जागा होती त्या ठिकाणी, आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू मात्र जसा सुईमधून धागा ओवावा त्या पद्धतीनं हा फटका एक्झिक्यूट केला फलंदाज तेजस. धावसंख्या 10 या आकड्यावरती आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला होता. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला. आपण पाहताय मित्रांनो, RPL सीझन 1 दिवस नंबर 2. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये दाखल होईल. पुढचा बॉल नैतिक. ओ फटका चांगला आहे, फटका चांगले. उंची गाठली आहे, लांबी इथे मात्र काटू शकले नाही, परंतु एका टप्प्यानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहूया 14 धावा, 1 गडी बाद. या षटकात खर्च करतोय नैतिक आतापर्यंत 9 धावा. हा बॉल चांगला आहे. नैतिकचा हा बॉल पाहू शकता. या अगोदरही नैतिकने अशाच प्रकारची लेंथ हाताळली होती. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन बॉलर एखाद्या बॅट्समनला हैराण करत असतात, लेंथ खेळाडूपासून दूर ठेवतात आणि त्यानंतर विकेटची प्राप्ती करत असतात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी लेन्स खेचलेली होती. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 15. 1 गडी बाद. नैतिकचा आपण विचार करूया. नैतिकनं 10 कर्ज केल्या, म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. आता मी तर म्हणेन 5 षटकांची मॅच आहे, म्हणून मेक्षमला काही इथे चान्स मिळणार नाहीये. म्हणून नवीन विकल्प शोधणं फार गरजेचं आहे. इथून थोडासा नक्कीच फलंदाजाचा आपण विचार केला तर फलंदाजाचा तेजस आणि प्रतीक अभिजित या दोघांना चार्ज घेणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जयेश. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 21 धावफलकावरती.
50 धावांपर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, जेणेकरून एक चांगलं बॅटल इथे मात्र जमेल. प्रेक्षकांना देखील एक जबरदस्त मॅच पाहायला भेटेल. इथे मागे सरकले होते, हवेमध्ये बॉल, वाईडिश लॉंग ऑन. ओहो, झेल सोडलीये. तिथे मात्र महागात पडतील या झेल. फक्त एकच धाव तिथे मात्र मिळाली. कदाचित असं वाटलं होतं बॅटर जयेश की खेळ संपला की काय, परंतु झेल तिथे मात्र सुटली. धावसंख्या धावफलकावरती 22. धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. तिसरं षटक आहे. हा बॉल त्या ठिकाणी पाऊस घेतलं जाऊ दिलं, कारण की ऑफसाईड ऑफस्टम लाईनच्या खूप बाहेर पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 23. राहुल सध्या तरी 8 धावा खर्च करतोय. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र हो, पहिल्या प्रयत्नात सोडलं होतं, परंतु दुसऱ्या प्रयत्नात झेल कॅरी केला आहे. तिसरा धक्का मैदानाच्या आत. काही झेल पकडलाय त्या ठिकाणी पाहू शकता आपण. सागरनं पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत चांगली बॅटिंग, चांगला बॅटर आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं. प्रशांतची कारकिर्दी देखील चांगली राहिली आहे. आडव्या बॅटनं फटका खेचण्याचा प्रयत्न होता, पट्टा फिरवला होता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा ड्रिल करून दाखवतोय. ऑफसाईड ऑफस्टंप होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क जिथं मात्र झाला नाहीये. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. चेंडू इथे मात्र पाहिलं तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघा, पहिला बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती गडी बाद झाला, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली, चौथ्या बॉल जो आहे तिथे वाईट मिळाला, 5वा बॉल विकेट आणि 6वा बॉल डॉट. हे समीकरण इथे मात्र आहे जे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 23. मॅच मध्ये मजा येईल. 50+ धावा इथे जर आल्या तर खूप मजा येणार आहे, कारण की आता जसजसा काल पुढे चाललाय गोलंदाजी देखील आपली कारकिर्दीता दाखवत आहेत. इथे फटका जबरदस्त आहे, उंची जास्त आहे परंतु लांबी कमी आहे. मेक्षम चेंडू खाली, चूक करणार नाहीये. धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. चौथा फलंदाज बाद. नक्कीच सध्या तरी आपण पाहिलं तर इथे फलंदाजी करत असताना भूमी 11 टीमच्या फलंदाजांना घाम फोडलाय. 4 गडी बाद झालेले आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत कोणताच असा खेळाडू नाहीये ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. जबरदस्त
कमबैक असावा तर असा असावा, जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. 23 धावा धावपलकावरती 4 गडी बाद, म्हणजे जवळ अर्धी टीम डगआउटच्या आसऱ्याला पोहोचण्याच्या दिशेने मार्गस्थ आहे. इथे थोडा ड्रिंक्स ब्रेक होत आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्व प्रेक्षकांचं पुनश्च संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट, तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे, आमचे कॅमेरामॅन मनीष म्हात्रे, दीपांशू भोईर, आमचे पंच प्रवीण विशे सनी सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे कॉमेंटेटर विश्वास केने, ॲज अ स्कोरर कालच्या दिवसात स्वयं कतोरे, आज धीरज सुरोशी, प्रतीक सुरोशी यांना देखील आपण गुणलेखकाच्या भूमिकेत पाहिलं. त्या सर्वांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आणि खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी KG स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित सर्व आयोजकांचं विशेष धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे DJ मास्टर यांचं देखील विशेष धन्यवाद. सर्वांची खूप चांगली साथ लाभली. ड्राईव्ह केला आहे त्या ठिकाणी, चेंडू चालला या लॉंग ऑन रिजनमध्ये. इथे मात्र आपण पाहू शकता धावपाची संधी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत. 2 धावा इथे मात्र कंप्लीट. ओ इथे मात्र 1 शॉट, 1 धाव शॉट रन आपल्याला पाहायला भेटते. 5 संध्याकाळचं सत्र आहे. धावसंख्या धावपलकावरती 24. स्लॉटमध्ये बॉल इनसाइड आउट. ओहो, कॅच ड्रॉप झाली आहे. सागर तिथे मात्र होते. आतापर्यंत 3 झेल सुटलेले आहेत या मॅचमध्ये. 3 चुका या ठिकाणी केलेल्या आहेत. महागात पडतील, कारण की अशा मोमेंटला जर तुम्ही कॅच सोडाल तर मॅच देखील तुमच्या हातून जाऊ शकेल. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मेक्षमच्या चेहऱ्यावरती हास्य स्मित आहे. त्याला ठाऊक आहे की मॅच पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे. स्कोर सध्याचा विचार केला तर आपण 26 धावा 4 गडी बाद आहेत. कुठल्या प्रकारे बॅटच्या रडारमध्ये बॉल देत नाहीये. थोडासा प्लॅन या ठिकाणी केलाय. कालच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला भेटल्या. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या, परंतु इथे मात्र धमाकेदार स्ट्रोक आहे. चेंडूला भिडकावून दिलाय भीमटोला, वज्रटोला षटकार. काय जबरदस्त फटका. असं वाटलं की साठी उलटी बैल फरार झालेत त्या फटक्याने, असं वाटलं. पाहूया आता जयेश त्याच्या नावाची चर्चा दाखवेल का. वॉट अ शॉट. परंतु पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक. ओहो, काय एफर्ट आपल्याला पाहायला भेटलाय. षटकार आहे. पंचांचा इशारा तिथे मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे 6 धावांचा. परंतु या एफर्टला मात्र नक्कीच कौतुक करणं फार गरजेचं आहे. सीमा लगत त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. वाह क्या बात है. तिलक वर्मा, ऐसा लग रहा है कि तिलक वर्मा वहां पर कैचिंग कर रहे थे, लेकिन गेंद जो है लाइन पर गिरती हुई. 38 रन. यहाँ पर मिस्की शॉट देखने को मिला बैट के बाहर की एज, और यहाँ पर अब गलती नहीं होगी. आउट. 5वां झटका.
थैंक यू डीजे, डीजे थैंक यू सो मच। यहाँ पे जयेश जो कि अच्छे लय में नजर आ रहे थे, अंतिम ओवर तक टिके रहना बहुत जरूरी था वहां पर, लेकिन ऐसा हुआ नहीं। अच्छी गेंदबाजी वहां पर करते हुए गेंदबाज अनिकेत, कमाल की गेंदबाजी रही। बहुत सारे विकल्प है अगर हम बात करेंगे यहाँ पर आई गावदेवी 11 टीम के बारे में। हालांकि 6 ओवर का अगर मैच होता तो यहाँ पर मैक्सम जरूर 2 ओवर डालते, लेकिन ऐसा हुआ नहीं। यहाँ पर विकल्प पूरी तरह से मौजूद और मिस्टर मैक्सम आज के दिन में वो दूसरे ऐसे खिलाड़ी है, तेजस और मैक्सम, जो आज के दिन में छा चुके हैं। लेकिन बहरहाल मैच अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है, तो ट्रेलर है। ओ ये क्या गेंद थी, बिल्कुल बिल्कुल स्लो डिलीवरी यहाँ पर डालते हुए। और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त, 5 आउट और रन संख्या हम देखेंगे 38। से जल्द मुकाबले खत्म होने को है। बिल्कुल वो अरब के मैदान पे भी आज घमासान देखने को मिलेगा, लेकिन यहाँ पर जो घमासान है वो भी कमाल का है, आउटस्टैंडिंग है। 2 दिन से हमें जलवा इस मैदान पर देखते हुए आज के दिन का ये आखिरी मुकाबला, जो जीतेगा वो टॉप 4 में प्रवेश करेगा। आखिरी ओवर लेकर गेंदबाज हरेश आए गेंदबाजी के लिए। अब यहां पर हम यही आशा करेंगे कि बचे हुए 6 गेंदों में 12, 13, 14, 15 रन तो भी आए। डेथ ओवर है, समीकरण तो होगा। और बाएं हाथ के बल्लेबाज है अजय, जिनमें वो क्षमता है। यहां पर जड़ में डाली गेंद, कमाल की गेंद वहां पर। आखिरी ओवर में अगर ऐसी गेंदबाजी करते हो तो बेहतरीन आप अपने टीम के लिए काम करते हो। अच्छी गेंद वहां पर, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। हरेश जिन्होंने पहली गेंद पर बता दिया है कि तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है। अब स्ट्राइक पे बल्लेबाज आते हुए ईशान, बिल्कुल ग्राम पंचायत रायते के सदस्य है। और यहाँ पर अच्छी गेंद वहां पर हरेश को, फिर से अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी हो रही है, मानो पूरी तरह से बुमराह उनके अंदर आ गए हो। होना भी चाहिए, क्योंकि आखिरी मोमेंट जब रहता है तो आपको कोशिश करनी होगी। 39 रन, 5 विकेट आउट। स्कोर पहुंचता हुआ 40। इसी दरम्यान डॉक्टर गिरीश गाड़े आपका आगमन होता हुआ, आइए वेलकम। और ये फ्लिक क्या वहां पर फाइन के दिशा में क्लासिकल स्ट्रोक वहां पर 4 रन के लिए। गाड़े हमारे वीआईपी टाइस पे जुड़ते हुए वेलकम। कल काका 11 में उनका अच्छा प्रदर्शन रहा, लेकिन टीम ने मात्र निराश किया। होता है क्रिकेट, अगर कल आप 0 हो गए तो आज 0 हो गए। एक और वहां पर अच्छी गेंदबाजी यहाँ पर होती हुई। ये तीसरा बॉल ऐसा डाला है यहाँ पर हरीश ने, जो कमाल कर रहा है। बिल्कुल ब्लॉक ऑन का जो एरिया वहां पर चुना है इस डेट ओवर में, वो कमाल का है। 44 पे 5, आधी टीम डगआउट में। और बिल्कुल जो हेयर स्टाइल उनका वो भी मलिंगा जैसा है, क्या बात है। ये खराब गेंद, अंपायर का इशारा जरूर आएगा वहां पर, लेकिन यहां पर आउट। थोड़ा सा आगे आए थे इसके चलते, और अंपायर द्वारा रिव्यू लिया गया है। बिल्कुल हम देखेंगे, ग्रामीण टेनिस क्रिकेट तालीम ही नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की। यस, अंपायर ने नो दिया है, नो बॉल है। बिल्कुल यहां पर सांप
दिखता हुआ, बिल्कुल काफी ऊंची गेंद है, काफी हाइट पर ये गेंद थी। भीमर चेंडू असेल, जरी तो पॉपिंग क्रीजच्या पुढे जरी आला तरी सुद्धा हाईट फॅक्टर जास्त आहे मेक्षा। हा नियम क्रिकेटमध्ये आपण पाहतो, त्या अनुषंगाने हा भीमर असेल। स्क्रीनवरती आपण पाहू शकता। येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, थँक्यू। नक्कीच बार बार ये देखिए अच्छी गेंद वहां पे, बिल्कुल आप पॉपिंग क्रीज से थोड़े से आगे थे, गेंद काफी ऊपर थी। स्कोर 46, लॉस ऑफ 5 विकेट। यहां पर फुल टॉस गेंद, लेकिन सही तरीके से बल्ले पर नहीं ले पाए। लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी वहां पर मौजूद थे। हॅलो शेख, चला आपण मॅचला सुरुवात करायची आहे। येस, मॅचला सुरुवात करायची। आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय रायते गावचे सुपुत्र, मीरा महानगर पालिकेमध्ये क्लास मेन ऑफिसर असलेले आमचे
उत्तमजी जानू तारमळे साहेब आणि त्यांच्या वतीनं के जी स्पोर्ट्स रायते आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित रायते प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. असंच प्रेम असंच सहकार्य आपलं देखील राहावं या प्रीमियर लीगवरती. आणि या मॅचला इथून आपण सुरुवात करतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 47 पुणेशा सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं रायते प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची रायते गावाचा मान उंचावेल अशी बहुनामांकित स्पर्धा आपण पाहतोय. रायते प्रीमियर लीग 47 धावा बनवायच्यात. आई गावदेवी संघ त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 संघ आपण पाहतोय. आणि आता मात्र आई गावदेवी संघाला इथून 47 धावा बनवायच्यात. सत्तेचाळीस धावा बनवायच्या. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये रोहित स्ट्राईक एंडला असेल. नॉन स्ट्राईक एंडला उमेश. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उमेश. उमेशचा पहिला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा पार चौकार. आणि तदनंतर मात्र धावसंख्या इथे मात्र कमालीचा झेल सेलिब्रेशन आपण पाहतोय. स्वयंने हा झेल टिपलाय आणि फलंदाज चुकी करतोय. विकेट्स मध्ये आतमध्ये येतोय. रोहित होते बाद. थँक्यू. स्वयंने हा झेल टिपलाय आणि या स्पर्धेमध्ये पहिला झेल त्याने टिपलाय. आणि या पहिल्यांदा आय थिंक आमच्यापर्यंत माहिती पोहोचते आणि त्याची ही रील्स व्हायरल देखील होईल. कारण की जसा झेल टिपला त्याने जो राग होता तो बॉलावरती काढला. कारण की महत्वाची विकेट्स होती त्याला देखील ठाऊक होतं. इथे झेल रोहितचा घेतलाय कारण की त्याने चांगली फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये केली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतर इथे विकेट्स घेतलाय. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. बॅटची लिडिंग एज बॅक टू बॅक दुसरा विकेट. फलंदाज सागर होतोय 0वरती बाद. देखील तेजस रंगात आलाय. पंकजी गोरे कोर साहेबांचं आगमन झालंय. पंकजी कोर साहेबांचं देखील आगमन झालंय. येस वेलकम. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. डीजे मास्टर आता मात्र रंगात आलाय कारण की आता रंगात आली आहे मॅच. रिवर्स बादशाह आहेत परंतु आता ते देखील सज्ज होतात. वेलकम. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. दरम्यान फ्लिक केला. झेलची संधी. झेल ड्रॉप. परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा कारण की उलट्या दिशेने पडून हा झेल गेला तितकंच शक्य नव्हतं. परंतु प्रयत्न लाजवाब राहिले. आणि विचार केला तर विकेट 60च्या उंबरट्यावरती गोलंदाज होते. झेल ड्रॉप झाला. दोन धाबा धावफलकावरती पळून काढल्यात. आणि धावसंख्या धावफलकावरती 6 धाबा. 47 बनवायच्यात. आणि सध्याच्या घडीला अनिकेत आणि त्याच्या सोबतीनं उमेशला आपण पाहतोय.
सागर शेठ पितांबरे यांचं आगमन झाल्याने दरम्यान दांडी दांडी गोल. आणखी एक फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू द पवेलियन. सहा चेंडूवरती 3 विकेट्स आपण पाहतोय. 5 चेंडू फेकलेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये संदीप आपण पाहतोय. मेक्षाम अजूनही मिडल ऑर्डरमध्ये येणं बाकी असेल आणि त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. परंतु कौतुक करावं लागेल भूमी 11 संघाच्या गोलंदाजांचं. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. असं वाटलं होतं 47 धावा सहज चेस होतील, परंतु मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. इतक्यात हार मानेल असा भूमी 11 संघ कुठला हे दाखवत असताना गोलंदाज जयचं कौतुक करावं लागेल. संघाचा आयकॉन खेळाडू आणि आयकॉन खेळाडूने आता मात्र अंतिम मॅचमध्ये अशा दिवसाच्या अप्रतिम गोलंदाजी केली आहे. ओ ऑन द राईज केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट. ओहो, त्यांच्या आवाक्याच्या दूर थोडंसं सांभाळून शरीराला आपण क्षेत्ररक्षण करा अशी विनंती. एवढं इझी. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मागील चेंडू आपण पाहिला टीव्ही स्क्रीनवरती अगदी वेगाने गेला. प्रशांत होते डीप एक्स्ट्रा कव्हरला आले होते. प्रशांत थोडंसं शरीराला सांभाळून मित्रा, कारण की अजूनही आपलं लग्न होण्याचं बाकी आहे. स्पर्धा काय पुढच्या वर्षी देखील येईल आपली रायते प्रीमियर लीग, परंतु सध्याच्या घडीला आपण शरीराला सांभाळायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर या चौकाराच्या मधीनं डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 37 बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहे 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. 3 षटक झाल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण लाईव्ह लॉर्ड्स देखील करणार आहोत. 3 संघ आपण पाहिलं जे सुपर 4साठी पात्र ठरलेत. आदित्य अव्हेंजर्स, त्याचबरोबरीनं शिवम ब्लास्टर्स आणि मुद्रा 11 अशा 3 चिठ्ठ्या आणि 1 चिठ्ठीमध्ये या सामन्यातील विजयी संघ अर्थातच विनर संघ असं अधोरेखित केले. चिठ्ठ्या देखील रेडी असतील आणि तिन्ही संघाचे एक एक संघ नायक किंवा त्यांचे प्रतिनिधी आपण इथे सज्ज राहा. आपण ड्रिंक्स ब्रेकमध्ये इथे चिठ्ठ्या उडवणार आहोत. म्हणजे कुठले 2 संघ उद्या पहिली मॅच कोणाची असेल, दुसरी मॅच कोणाची असेल, एक सेमीफायनल क्रमांक 2 आणि तिसरी मॅच मेगा फिनाले. तर उद्या फक्त 3 मॅचेस असतील आणि प्रत्येक सामना 6 षटकांचा असेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सुपर संडे मेगा फिनालेचा दिवस आणि 4 संघ कुठले असतील हे देखील पाहायला मिळतील. चला मॅच ऑन करायच्या. 24 चेंडू जिंकण्यासाठी आता इथून धावा बनवायच्या 37 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक ओहो, आणखी एक विकेट. तू चल मी आया अशी परिस्थिती मध्ये आतमध्ये फलंदाज बाद.
आणखी एक झेल, फलंदाज बाद. हा फटका दमदार आहे आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळतोय. हर्षदला आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मेघश्याम आलेत, मेघश्यामने पहिला चेंडूवरती षटकार मारला. आता हा चेंडू डॉट आहे. मेघश्यामवरती जबाबदारी असेल पूर्णपणे या संघाची. ओहो, ते सर हा चेंडू अपील, लाऊड अपील होती, कारण की ही फार मोठी विकेट्स असेल. त्या अनुषंगाने इथे दडपण टाकण्याचा प्रयत्न होतोय. परफेक्टली यॉर्कर, पूर्णपणे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं गोलंदाज हर्षदनं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे डॉट. स्टाईलने इथे स्नेचिंग देखील सुरू आहे. हो, पुणेशा चांगला चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू, 18 मध्ये बनवायच्या तब्बल 31 धावा. 18 मध्ये 31 बनवायच्या. आता मात्र सामना हळूहळू वर्चस्व निर्माण करत असताना आई गावदेवीच्या अगेन्स्ट भूमी 11 संघाला आपण पाहतोय. या षटकानंतर आपण चिट्ट्या उडवणार आहोत, या गोष्टीची आपण नोंद घ्या. अनुषंगाने आदित्य अव्हेंजर्स, शिवम ब्लास्टर्स आणि मुद्रा 11 संघाचे संगणक आपण देखील इथे सज्ज राहा. आणि दोन्ही संघाचे जो चालू सामना त्याचे दोन्ही प्रतिनिधी 12th मॅन ते देखील सज्ज असतील. फ्रंट ऑफ कॅमेरा आपण लॉट्स करणार आहोत. तिथे आमचे कॅमेरामॅन मनीष म्हात्रेला आपण पाहणार आहोत. हे नाव देखील फार मोठं आहे, मन्या भाई, कारण की कॅमेरा वर्किंग देखील त्यांची तितकीच चांगली आहे. आणि नक्कीच सध्याच्या घडीला GTC मध्ये जर सगळ्यात आघाडीचा कॅमेरामॅन कोण असेल तर तो मन्या असेल, राजा गुळवी नंतर. नक्कीच येणाऱ्या सापाट चषकामध्ये कुठल्या कॅमेरामॅनला सायकल मिळेल आणि ज्याला सायकल मिळेल तो GTCचा चांगला कॅमेरामॅन असेल, यात मात्र शंका नाही आहे. त्या रेसमध्ये मन्या जरूर असेल, कारण की लाईव्ह लॉटसाठी ते आमच्या सोबत होते. थोडीशी सेटिंग त्यांनी केली आहे तिथे, परंतु त्यांनी सांगितले एकच सायकलचं टायर भेटेल. हो, इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे. चर्चा होईल, परंतु चर्चा या मॅचची देखील आपण करतोय, कारण की आता इथून सामना देखील अडचण निर्माण करतोय आई गावदेवी संघावरती. कमालीची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नयनला पाहतोय. संदीप सुरोशी यांनी जर 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर श्रीकांतजी तारमळे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज.
17 चेंडू 30 धावेची आवश्यकता. हो इथे मात्र शॉर्ट लेन चेंडू त्याच्यावरती पूल केला. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर गोल सीमारेषा पार चौकार. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या 16 मध्ये 26 बनवायच्यात. सायकलची चर्चा करीत होतो. मण्याने सेटिंग लावली होती. त्यांच्या ओनरला देखील माहीत नाही की तिथे सायकल मिळणार आहे. आता मला असं वाटतं की स्वतः तेजस भोईर तिथे जातील, जॉईंट होतील. ओहो फटका हा देखील लाजवाब आहे. सीमारेषा पार बिगिन षटकार. आपण बॉल नवीनच येईल या गोष्टीची आपण नोंद घ्या. यस मॅच बॉल आलाय. 15 मध्ये आता 20 बनवायचे आहेत. 15 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेंची आवश्यकता असेल. या मॅच वरती वर्चस्व निर्माण झालंय. आई गावदेवी 11 संघाचे संघनायक संघ मालक भगवानजी पवार साहेबांचं आगमन झालंय. कारण की आता त्यांच्या संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली. त्या अनुषंगाने त्यांचं देखील आगमन होतोय. आय थिंक घर बसले ते सामना एन्जॉय देखील करत होते. यात मात्र शंका नाहीये. ओ झेलची संधी आणि महत्वाचा झेल टिपलाय प्रसादने आणि या सेलिब्रेशन मगाच्या आतमध्ये दरम्यान शुभ आगमन झाले. भगवानजी पवार साहेबांचा आई गावदेवी संघाचे संघ मालक आहेत. इम्पॅक्ट प्लेअर मध्ये आतमध्ये 14 मध्ये 20 बनवायचे आहेत. आणि आपण विचार केला तर प्रसादचं अप्रतिम सेलिब्रेशन राहिलं. कारण की त्याला देखील माहित होतं की हा विकेट्स फार महत्वाचा आहे. 14 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेंची आवश्यकता. आणि मधाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर आता मात्र बाबूवरती ही जबाबदारी असेल. 14 मध्ये 20 बनवायच्यात आणि बाबूवरती ही जबाबदारी आहे. या 2 चेंडूनंतर आपण चिट्ट्या उडवणार आहोत. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. माती अशी लावली आहे की आता मात्र तलवार चालवतील. परंतु सध्या 14 मध्ये 20 बनवायच्यात. गोलंदाज तयार. ओ दांडी दांडी गोल. फलंदाजाने दांडी दाखवली आणि गोलंदाज नयनने ती वाकवली. फलंदाज थँक्यू डेझी. आता रंगात आली मॅच. तेजस भोईर आता मात्र संघाचे संघ मालक भूमी 11 संघाच्या अगेन्स्ट आई गावदेवी संघाचे संघ मालक हरेश पवार मधाच्या आतमध्ये उतरत आहेत. पारितोषिके लावता परंतु ते पारितोषिके तुम्ही तुमचं द्या मित्रांनो, आमच्यापर्यंत येऊ नका. अशी घटना घडली आहे.
आणि गावची प्रीमियर लीग आहे म्हणून आम्ही उल्लेख देखील करतोय, परंतु स्पर्धेमध्ये कुठला उल्लेख करणार नाही. लावा तुम्ही बिंदास लावा, काही हरकत नाही. आता मात्र जिंकण्यासाठी 13 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत, 27 धावा बनवायच्या आहेत. 27 झाल्यात, 47 बनवायच्या होत्या, 20 अजूनही बनवायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि विकेट हॅट्रिक घेतली तर संघ मालक बालाजी सिरोशे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. नवीन बॅटर हरेश, ग्रामपंचायत सदस्य. हो, इथे मात्र हा चेंडू येतोय, डॉट बॉल. आणि आता 12 मध्ये 20 बनवायच्या, 10 ची सरासरी इथून गाठवायचे. आपण लाईव्ह डॉट्स करूयात. निलेश दादा आपण या. आपण उद्याचं शेड्यूल जो असेल कशा पद्धतीचं असेल, 3 संघाच्या चिठ्ठ्या आहेत आणि त्यामध्ये चौथी चिठ्ठी या सामन्यातील विजयी संघ. विकेट गेलेत 7 विकेट गेलेत. आपण लाईव्ह लॉट्स करूयात. संघ मालक नसले तरी त्यांनी लक्ष द्या आणि इथे लाईव्ह लॉट्स होते तुमच्या समोर. फ्रंट ऑफ कॅमेरा 12 मध्ये 20 बनवायच्यात. गेम प्लॅन तोपर्यंत तुम्ही करा. आणि आपण चिठ्ठ्या उचलतोय. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलायच्यात आधी आणि त्यानंतर 2 चिठ्ठ्या. उद्याचा शेड्यूल टॉप 4 3 संघ ऑलरेडी तिथे पोहोचलेत आणि 4था संघ विजयी संघ असेल. आणि आपण संघ मालक, आयकॉन खेळाडू आपण देखील लक्ष द्या. इन फ्रंट ऑफ आपण लाईव्ह लॉट्स करतोय. 4 चिठ्ठ्यात. पहिल्यांदा 2 चिठ्ठ्या आपण उचलायच्यात. स्क्रीनवरती आपण पाहतोय उद्याचा शेड्यूल. पहिली मॅच असेल, 2 चिठ्ठ्या उचलायच्यात. 2 चिठ्ठ्या उचलायच्या. पहिली मॅच असेल आदित्य ॲव्हेंजर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल विनर संघ. या सामन्यातील विजयी संघ फाईट करेल आदित्य ॲव्हेंजर्स या संघाच्या अगेन्स्ट. आणि मॅच असेल सकाळी 11 वाजता. दुसरी मॅच शिवम ब्लास्टर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट नो डाऊट मुद्रा 11. क्या बात आहे. हे उद्याचं शेड्यूल असेल. पहिली मॅच सकाळी लवकर असेल, 10 वाजता मॅच असेल. ठीक 10 ला सामना सुरू होईल. या गोष्टीची नोंद घ्या. चला मॅच ऑन करायची. आता मॅच ऑन करा आपण. जो संघ जिंकेल तो संघ आदित्य ॲव्हेंजर्स या संघाशी उद्या ठीक 10 वाजता खेळेल. आणि सामना 6 षटकांचा असेल. 3ही सामने उद्याचे 6-6 षटकांचे असतील. SF1 सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल क्रमांक 2 आणि मेगा फिनाले 6-6 षटकांची मॅच असेल. आता मात्र 12 चेंडू 20 धावेंची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल हे पाहावं लागेल. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. यश पवार यांच्या वतीनं स्वर्गीय भावेश पवार यांच्या स्मरणार्थ मेडल देखील मिळालेत या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आभार. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वयंवरती विश्वास दाखवलाय. 12 चेंडू 20 धावेंची आवश्यकता. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. क्या बात आहे. 12 चेंडू 20 धावेंची आवश्यकता. क्या बात आहे. कमालीची मॅच आहे. आणि आता मात्र दोन्ही संघाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. कुठला संघ ठरेल टॉप 4 मध्ये सुपर संडे मध्ये खेळणारा. 12 मध्ये 20. समोर बॅटर संदीप. हो, संदीपचा हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे एकच धाव घेतली जाईल. हरेश पवार साठी बॉबी ढोणे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचे कॅश प्राइज.
हो बॅकफुटला गेले, स्लाइस केलेत, बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. हो इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला तर मिसफील्ड झाली आणि तत्पूर्वी या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हरीशला जबाबदारीनं खेळतोय. रवींद्र हरिभाऊ सुरोशी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. जिंकण्याचं समीकरण 10 चेंडू 10 मध्ये बनवायच्या 17. हा 17चा खतरा कुठल्या संघावरती असेल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार स्वयं. ओ लेन खेचले, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक हो रिले कॅच तिथे झाला असता परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. कॅच सोडले की मॅच सोडले हे देखील पाहावं लागेल कारण की हरेश जबाबदारीने खेळतोय. कॅप शॉट सिलेक्शन सातत्याने करतोय. आता 9 मध्ये 16 बनवायचे आहेत. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व रायते प्रीमियर लीग मध्ये कायम राहील आणि जो संघ हारेल त्या संघाला उद्या प्रेक्षक म्हणून यावं लागेल. उद्या सुपर संडे आहे, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. अनेक प्रेक्षक अनेक मान्यवर या क्रीडांगणावरती येतील आणि नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेतील. लेन खेचले, पंचांनी वाईट घोषित केलाय आणि प्लस 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. धाव संख्या आता 15 बनवायच्या, चेंडू शिल्लक आहेत 9. वाईट साठी चॅलेंज केलंय का, रिव्ह्यू घेतलाय. रवींद्र हरिभाऊ सुरुशी साहेबांचं आगमन होतं आणि एक क्रीडांगण बनवण्यासाठी त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. आपलं देखील हार्दिक आभार. असंच प्रेम राहू द्या रायते गावावरती. हो दरम्यान फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक येतात. हो इथे मात्र चुकी केली आहे, चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार, दणदणीत कडकडीत चौक. अत्यंत वेगाने आले होते, कंट्रोल नव्हता बॉडीवरती आणि त्यानंतर मात्र चेंडू हातातून निसटला. हा चौकार नशिबाचा चौकार आलाय. आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता. 7 विकेट तंबूच्या आशेला आहेत. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज मधाच्या आतमध्ये हरेश आणि संदीपला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वयंला देखील आपण पाहिलंय. मागील चेंडूवरती धावा वाचवणं गरजेचं होतं कारण की आता 11 धावा फक्त बनवायच्या आहेत. कमालीची मॅच रायते प्रीमियर लीग. काल देखील अशीच मॅच झाली होती आणि आज देखील तशीच मॅच मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो पुनश्च गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 7 मध्ये 9 बनवायचे आहेत. हा चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. एका बाजूला ही गावदेवी संघ, दुसऱ्या बाजूला भीमई 11 संघ. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ टॉप 4 मध्ये इथे दाखल होईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्वयंला आपण पाहतोय. स्वयंवरती विश्वास दाखवला. 20 बनवायच्या होत्या, 11 सध्याच्या घडीला खर्च केल्यात. अंतिम मोमेंट इथे वेल घेतला जातोय कारण की आता मात्र सामना शेवटच्या मोमेंटला आलाय, शेवटच्या क्षणाला आलाय. ओहो फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आले तिथे. एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हाईट साठी इथे रिव्ह्यू घेतला जातोय. थँक्यू डीजे. डीजे डिलिव्हरी. हा चौकार येतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 5 धावेंची आवश्यकता.
आता मात्र जिंकण्यासाठी 6 मध्ये 5 बनवायच्यात. स्ट्राईक असेल हरेशकडे. हरेशने जर षटकार मारून हा सामना जिंकून दिला तर बॉबी ढोणे दादांच्या वतीनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. 6 मध्ये 5 बनवायच्या त्या. गोलंदाज कुठला येईल ही चर्चा सुरू आहे. यश सुरुशी यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक घेतली तर 7,878 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 7878 विकेट हॅट्रिक घेतली तर संघ इथे मात्र ऑल आउट होईल. परंतु 6 मध्ये 5 बनवायच्यात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजस वरती जबाबदारी दाखवली आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं चांगली गोलंदाजी पहिला चेंडू डॉट. देविदाजी पवार साहेबांच्या वतीनं हरेशने षटकार मारला तर 1000 रुपये. बॉबी ढोणे यांच्याकडून 1111. परंतु सध्याच्या घडीला 5 चेंडू मध्ये 5 धावेंची आवश्यकता. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. रायते प्रीमियर लीग सामना कुणीही जिंको हा विजय असेल. रायते प्रीमियर लीगचा हा विजय असेल रायते गावाचा. 5 मध्ये 5 बनवायच्या. चर्चा सुरू आहे. चर्चा केली जाते गोलंदाजाची, चर्चा केली जाते क्षेत्ररक्षकांशी. कारण की आता 5 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. किशोरजी सुरोशी सोनिवली यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 7,000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु आता 5 चेंडू मध्ये 5 विकेट्स घ्यायचे. कॅश प्राइज तर लावले परंतु हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हा सामना जिंकला तर उद्या जर्सी मध्ये, हा सामना गमावला तर उद्या फरशी मध्ये. यात मात्र शंका नाहीये. 5 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो हलक्या हाताने सॉफ्ट हँड न खेळलेत. एक धाव घेतले. हो मिसफील. धावबाची संधी आणि इथे 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. गोल्ड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक लेझी राहिले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती अंकित. आता 4 मध्ये 3 बनवायच्यात. सुपर ओव्हर आहे का कल्पेश? यस. काल देखील आपण सूचना दिली होती. आपण ऑक्शनला देखील सूचना आय थिंक सो दिली होती कल्पेश. आणि काल देखील आपण सूचना दिली होती सुपर ओव्हर. पण आजचा देखील सूचना देतोय. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर असेल. ओ फटका दमदार आहे. बॅक टू द बॉलर. चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होतो. हो आता मात्र फलंदाज बाद आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज होते बाद. हरेश बॅक टू द पवेलियन. जे ड्रिंक्समॅन आमचे आहेत तेच जर पाहणे आवश्यक असेल तर जातील. हरीश पवार आणि भगवानजी पवार साहेबांचा संघ आपण पाहतो आहे. आणि आता मात्र हरीश पवार बाद झालेत. भगवानजी पवार साहेब मॅचचा आनंद घेतात आणि 3 चेंडू 2 धावेंची आवश्यकता असेल. 3 मध्ये 2 बनवायचे आहेत. भगवानजी पवार साहेबांच्या वतीनं हा सामना जर संदीपने जिंकून दिला तर त्यांच्यासाठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पाणी पाजलं जाते परंतु पाणी कुठला संघ कुठल्या संघाला पाजेल हे देखील महत्वाचं ठरेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. रायते प्रीमियर लीग. क्षेत्ररक्षक देखील असे बसले तसे की मैतावर आलेत. कारण की आता सध्याच्या घडीला
मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. 3 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. एका बाजूला आई गावदेवी संघ, दुसऱ्या बाजूला भूमी 11 संघ. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. हो लेट कट खेळलेत. एक धाव तर घेतली. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलेत आणि ओहो काय घडलंय, काय बिघडलंय मधाच्या आतमध्ये. धावाची संधी निर्माण आणि 2 धावा इथे कंप्लीट आहेत का पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. आणि यास 2 धावा पूर्ण आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच आई गावदेवी या संघानं. जर इथे विकेट्स आले असतील तर सामन्यामध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा चौथा संघ ठरतोय आई गावदेवी संघ. आणि आमच्या स्क्रीनवरती आपण